बीडमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्यानं आत्महत्या केली आहे। भाजपा पदाधिकारी डॉक्टर लक्ष्मण जाधव याच्यासह 7 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुसाईड नोटमध्ये व्यापाऱ्यानं सावकारांची नावं लिहून आत्महत्या केली आहे। कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावून त्रास दिल्यानं व्यापाऱ्यानं आपलं जीवन संपवलंय। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदय, नेमकं काय घडलेलं आहे, कशातून ही हत्या झाल्याची माहिती आहे? माधुरी, बीडमधील काळा हनुमान ठाणा भागातील हा व्यापारी आहे। राम फाटले असं नाव आहे व्यापाऱ्याचं। 7 वर्षापूर्वी या व्यापाऱ्यानं 2.5 लाख रुपये 10% व्याजानं या खाजगी सावकारांकडून घेतले होते। त्याची रक्कम वसूल झाल्याचं देखील त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलंय आणि वसूल झाल्यानंतरही माझ्याकडून पैसे घेतले जात होते, मला धमकावलं जात होतं असं त्या सुसाईड नोटमध्ये या व्यापाऱ्यानं लिहिले। नेहमी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून त्याने आपल्या घरासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। तसेच कुटुंबाला उद्देशून आणि जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना उद्देशून एक सुसाईड नोट लिहिली आहे आणि या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधवसह अन्य 7 सावकारांची नावे या राम पाटोळे नामक व्यापाऱ्यांनी लिहिली आहेत। या प्रकरणात आता बीडच्याच पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी लक्ष्मण जाधवला अटक केली आहे। तसेच उर्वरित जे सावकार आहेत त्यांना देखील लवकरच अटक केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। माधुरी, उदय, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।